रोज रोज शाळेच्या डब्याला काय बनवून द्यायचं हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा डब्बा मुलं पूर्ण संपवतील आणि त्यांना कळणार देखील नाही की यामध्ये आपण दुधी घातलेला आहे. नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुधीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे पचन चांगले होते. शिवाय कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील मिळतात. या पद्धतीने मुलांना दुधी खायला दिला ना तर नको म्हणणारी मुलं देखील आवडीने खातील. फ्रेश दुधी घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याचं साल पिलरच्या मदतीने काढायचं आहे. आता याला कट करून याचे बारीक बारीक तुकडे करणार आहोत. दुधी बनवण्या अगोदर तो कट करताना खाऊन नक्की चेक करा. बऱ्याच वेळा दुधी कडवट असतो. बारीक तुकडे करून घेऊया. आता याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. आता यातच आपण 2 वाटी बारीक रवा घालणार आहोत. मीठ घालायचं आहे 1.5 चमचा. छोटासा अद्रकचा तुकडा, हिरव्या मिरचीचे तुकडे 2 ते 3 हिरव्या मिरचीचे, 1 वाटी दही घालायचं आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आणि फक्त अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे. आता याचा आपण बारीक पेस्ट बनवून याचं बॅटर तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकता, याला मिक्सर वरती फिरवून याचं बॅटर तयार केलं. जसं इडली डोसासाठी आपण बनवतो अगदी त्याच पद्धतीने. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बॅटर आपलं तयार आहे, हे बाजूला ठेवून देऊ आणि आपण उत्तप्पाच्या वरती ज्या टॉपिंग्स घालणार आहोत ते बनवून घेऊया. आता एका उकडलेले स्वीटकॉर्न काढायचे आहेत. एक बारीक कट केलेला कांदा आणि 1 शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आवडीनुसार चिली फ्लेक्स घालायचे. मी इथे 1 चमचा घालत आहे आणि 1 चमचा ऑरिगॅनो पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असे कलरफुल टॉपिंग्स आपण वरनं घातले ना तर मुलं आवडीने खातात. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये गाजर देखील घालू शकता. हे तयार आहे, बाजूला ठेवून देऊ. आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा इतका मी इनो घालणार आहे. तुम्ही इनो किंवा सोडा दोन्हीपैकी काही घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बॅटर तयार झालं. आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊ. गॅस ऑन करून एक डोसा पॅन ठेवला. त्यावरती तेल, बटर किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता. व्यवस्थित पॅनला लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे मिनी उत्तप्पा बनवायचे आहेत. बॅटर घालून तुम्हाला पाहिजे तसा आकार द्यायचा आहे. खूप पातळ नाहीत घालायचे, थोडेसे जाडसर ठेवणार आहोत. लगेचच त्यावरती तयार टॉपिंग्स घालायचे आहेत. थोडंसं तेल, गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि याला दुसऱ्या बाजूने 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं. अगदी 10 मिनिटात हा हेल्दी नाश्ता पूर्ण फॅमिलीसाठी तुम्ही करू शकता किंवा टिफिनला देऊ शकता. दोन्ही बाजूने आपण छान भाजून घेतलं. आता वरनं चीज घालूया आणि फक्त 2 मिनिट आपण हे
पॅनवर ठेवणार आहोत आणि बघू शकता 10 मिनिटात हेल्दी नाश्ता तयार आहे. मुलांना हे खूप आवडेल. हे खाल्ल्यानंतर मुलं पिझ्झा बर्गर सुद्धा मागणार नाहीत, एवढं टेस्टी लागतं हे. मिनी उत्तप्पा तयार आहे. याच पद्धतीने आपण सगळे उत्तप्पा तयार करून घेऊया. बघितलं तुम्ही किती झटपट तयार झाला. हा होता आपल्या शाळेचा डब्बा सिरीजचा पहिला भाग. उद्या आणखी एक अशाच हेल्दी आणि टेस्टी डबा घेऊन येणार आहे, जो मुलं पुन्हा पुन्हा मागतील. आणि त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हा तुम्ही टिफिनला देऊ शकता.